मोड आलेल्या वालाची सुकी भाजी पाहूया. तर त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर रेसिपीला सुरुवात करूया. पावशेर मोड आलेले वाल या ठिकाणी मी सालं काढून घेतले होते आणि पाहू शकता कढईमध्ये ना थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेतले होते. थोडंसं मीठ आणि वाल असं करून शिजवून घेतले. सुरुवातीलाच वाल ते व्यवस्थित वाल जे आहेत ना ते शिजवून घेतलेत. तर हे वाल पटकन शिजले जातात किंवा अगदी फोडणी बनवून फोडणीमध्ये नंतर शिजवले तरीसुद्धा चालतात. तर लागणारं साहित्य पाहू. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घेतली मी या ठिकाणी. वाल छान शिजले गेले तर फोडणी बनवून घेऊ. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी, थोडंसं जिरं घालून घेते. मोहरी जिरं तडतडलं म्हणजे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो कांदासुद्धा घालून घेते आणि परतवून घेते. कोणतेही वाटण वगैरे न वापरता अशी आज आपण ही सुकी भाजी बनवतो आहे. अगदीच रस्सा भाजी बनवायची असेल ना तर त्यासाठी लागणारं वाटण आणि साहित्य व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की पहा. तर मी या ठिकाणी कांदा घालून घेते. कांद्याने चांगलं जरा वेळ परतवून घेते. कांदा जरा मऊ झाला म्हणजे यामध्ये टोमॅटो घालून घेते. तर या ठिकाणी मी हिरवी मिरची, आलं, लसूण ठेचा घेतला होता. यासाठी ना यामध्ये मी लसूण ठेचलेला घातला नाही आहे. अगदीच तुम्ही पेस्ट वापरत नसाल ना आलं लसूण पेस्ट वगैरे तर लसूण जे आहे ना 5 ते 6 पाकळ्या ठेचून घातल्या म्हणजे खूप छान अशी सुकी भाजी होते. कांदा परतवून घेतला जरा वेळ. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवली होती ना तर ती घातली मी 1 चमचाभर. व्यवस्थित परतवून घेते आणि यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटोसुद्धा घालून घेते. तर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला होता मी, बारीक असं चिरून घेतला आहे. तर साधारण पावशेर वालासाठी ना हे आपलं प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 छोटा टोमॅटो घेतला होता मी. तर टोमॅटोसुद्धा घालून घेते आणि परतवून घेते आणि यामध्ये लगेचच मसाले घालून घेऊ. तर मसाले यामध्ये आपण आवडीनुसार घालू शकतो. तर मी आज ना या ठिकाणी साठवणीचं लाल तिखट वापरलं होतं. चवीनुसार मीठ, हळद घालून अशी आपण ही भाजी बनवते. अगदी साधी सोपी, डब्यांसाठी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी छान अशी भाजी बनली जाते. कांदा टोमॅटो चांगला परतवून घेतला होता मी यामध्ये. अगदीच टोमॅटो तुम्हाला घालायचं नसेल ना तर थोडेसं कोकम 1 ते 2 छोटे तुकडे घातले तरीसुद्धा खूप छान अशी भाजी होते. कांदा टोमॅटो चांगला मऊ झाला आहे. मसाले घालून घेऊ. तर हळद घालून घेते आणि साठवणीचा लाल तिखट किंवा अगदी थोडंसं गोडा मसाला घातला किंवा आवडीनुसार आपण कांदा लसूण मसाला घातला तरी चालतं किंवा अगदीच ना सुकी भाजी बनवताना थोडासा गोडा मसाला घातला म्हणजे भाजी खूप छान होते. तर मी या ठिकाणी साठवणीचं लाल तिखट वापरलं होतं. चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते आणि शिजवलेले वाल घालून परतवून या ठिकाणी आपली भाजी बनली जाईल. तर या ठिकाणी जे वाल आहेत ना ते मी सुरुवातीला शिजवून घेतले होते. एका बाजूला शिजवायला ठेवले होते आणि एका बाजूला कांदा टोमॅटो अशी तयारी करून घेतली होती. तर आता हे मसाल्यामध्ये घालून परतवून घेतले म्हणजे आपली भाजी पटकन बनवून तयार. किंवा अगदीच आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचे नसतील ना तर असं फोडणी बनवल्यानंतर वाल आपण स्वच्छ धुवून घातले म्हणजे यामध्ये पाणी घालून शिजवून घेतले तरी चालतात. पटकन असे शिजले जातात 7 ते 8 मिनटामध्ये. किंवा अगदीच असे सुरुवातीला तरी शिजवून घेतले ना आणि असे परतवून घेतले तरीसुद्धा भाजी खूप छान अशी सुकी सुकी बनली जाते आणि खूप जास्त वेळसुद्धा या भाजीला लागत नाही. डब्यांसाठी चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी उत्तम अशीची भाजी बनली जाते. वाल घालून घेतले मी, जरा वेळ परतवून घेतले. शेवटी ना थोडीशी कोथिंबीरसुद्धा वरून घातली होती पाहू शकता. झाकण ठेवून मंद आचेवर ना वाफवून घेऊ म्हणजे छान असं तेल सुटलं जाईल. कोणतीही भाजी बनवताना शेवटी असं जरा वेळ सुकी एकदम भाजी बनवायची असेल ना आपल्याला तर मंद आचेवर 2-3 मिनटं वाफवून घेतले म्हणजे भाजीला छान असं तेल सुटलं जातं. व्यवस्थित मिक्स केलं होतं मी झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून या ठिकाणी आपली सुकी मोड आलेल्या वालाची भाजी बनवून तयार होईल. तर या वालाची सुकी भाजी बनवायची तुमची अशी कोणती वेगळी पद्धत आहे का ते सुद्धा मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा.
किंवा तुम्हीसुद्धा अशीच बनवता का ते सुद्धा नक्की सांगा. आणि साधी सोपी मोड आलेल्या वालाची भाजी आवडली असेल ना तर आपल्या रेसिपी खाली व्हिडिओला ना एक लाईक करायला विसरू नका. सोबतच सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपीज मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर पाहू शकता या ठिकाणी आपली अशी पटकन भाजी बनवून तयार झाली. बाजूला काढून घेतली मी. चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झाली. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.